नमस्कार मित्रांनो, मी सचिन कापुरे आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत एक हरवलेलं प्राचीन असं शिव मंदिर. का लोक याला विसरले हेच कळेना. आता आम्ही चाललेलो आहोत सिन्नर येथे गोंडेश्वर एक टेम्पल आहे. खूप पुरातन असं मंदिर आहे आणि खूप सुंदर बघण्यासारखं मंदिर आहे. तिथे 5 मंदिरांचा समूह आहे. एक मुख्य मंदिर आहे व बाजूला 4 मंदिर आहेत. तर आता आपण ते बघणार आहोत. खूप सुंदर असं नक्षीकाम शिल्प त्या मंदिरावर कोरलेले आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून सिन्नर हे अंतर 280 किलोमीटर आहे. रस्त्यामधून जाता जाता समृद्धी महामार्गाने आम्हाला देवगिरीचा भव्य असा किल्लाही संभाजीनगरचा दिसला. नमस्कार मित्रांनो, सध्या आपण आहोत गोंडेश्वर या मंदिरामध्ये आणि खूप भव्य असं मंदिर आहे. 5 मंदिरांचा समूह इथे आहे. आतमध्ये मेन भगवान, पहिले त्यावेळेस 12व्या ते 11व्या शतकामध्ये अशी प्रथा होती की मेन भगवान जे आहे, मेन देव जे आहे ते मेन मंदिरामध्ये ठेवायचे. बाजूचे 4 मंदिरं आहेत, ते 4 मंदिरामध्ये वेगळे देव ठेवायचे. आतमध्ये महादेव आहे, बाजूला पार्वती, गणपती व सूर्यदेव आणि विष्णुदेव यांचे 4 मंदिरे बाजूला दिसत आहेत. आणि भव्य असं हे मंदिर आहे. आपण बऱ्याच वेगवेगळ्या मंदिरामध्ये जातो, पण एवढं सुंदर मंदिर कुठे बघायला मिळत नाही जवळपास. 11व्या ते 12व्या शतकातील हे मंदिर आहे. यादव काळातील राजा जो आहे गोविंद राजा यांनी हे मंदिर बांधलं असावं असं लोकांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे याचं नाव गोविंद राजाहून गोविंद मंदिर असं पडलं आणि नंतर गौंड असं नाव या मंदिराला पडलंय. एक प्राचीन सुंदर हेमाडपंथी शैलीतील भूमिजा स्टाईलमधलं शैव पंचायतन मंदिर हे आहे, जे यादव काळात 11व्या-12व्या शतकात बांधले गेले. ज्यात मुख्य शिवमंदिरासोबत पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू अशा उपमंदिरांचा समावेश आहे. हे मंदिर स्थानिक दगड आणि चुन्याचा वापर करून बांधले असून ते यादवकालीन स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. हे एक पंचायतन मंदिर आहे, म्हणजे मंदिराच्या मध्यभागी मुख्य शिवमंदिर आणि 4 दिशांना पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची छोटी छोटी मंदिरे आहेत. यालाच पंचायतन शैली म्हणतात. या मंदिरावरील चित्र शिल्प बघितल्यानंतर खरंच नजर अशी भारावून जाते व मंदिर बघतच राहावं वाटते. मुख्य शिवमंदिर जे आहे ते मेन आतमधल्या मंदिरामध्ये आहे व त्याच्या खाली सर्व हत्ती हे भार उचलत आहे. म्हणजे जे लोडर असतात ते हत्ती सर्व खालच्या दिशेला ह्या मंदिराचा भार उचलल्यासारखं आपल्याला दिसतंय. पूर्ण हत्तीची लाईन या मंदिराच्या खाली आहे. हे बाहेरील छोटं मंदिर जे आहे ते विष्णुदेवांचं मंदिर आहे व छोटं मंदिर व सुंदर मुख्य मंदिराच्या बाजूला हे पहिलं मंदिर विष्णूचे. त्याच्या बाजूला सुंदर असं गणेश मंदिर हे आपल्याला बघायला मिळते. बाजूलाच सूर्य भगवान यांचे मंदिर आहे व नंतर पार्वती मातेचे मंदिर आहे. अनेक छोट्या मुलांच्या ट्रिपही इथे दिसल्या. त्या नाशिक जिल्ह्यातूनच आलेल्या होत्या. हे मंदिर महाराष्ट्रातील पंचायत मंदिरांपैकी सुस्थितीत असलेले एकमेव मंदिर आहे. माता पार्वती मंदिर असे मुख्य मंदिराच्या बाजूला आपण 4 मंदिरे बघितली. गोंडेश्वराचे मंदिर यादव घराण्यातील एक राजा राव गोविंद याने 2 लाख रुपये खर्चून उभारल्याची नोंद मिळते.
12व्या शतकाच्या सुरुवातीस असलेल्या गोविंदराजाच्या नावावरून या मंदिराचे नाव गोंदेश्वर पडले असावे अशी शक्यता या मंदिराच्या नावाबाबत वर्तवली जाते. पुढे 12व्या शतकाच्या मध्यांतरावर चालुक्यांची शक्ती कमी होत असताना यादव राजा भिल्लमा पाचवा याने स्वातंत्र्य घोषित केले. याच वेळी यादवांनी त्यांची राजधानी देखील देवगिरीला हलवली. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी ज्यावेळी सिन्नर येथे भेट देऊन वास्तव्य केले तेव्हा येथे यादवांची राजवट होती. गोंदेश्वर मंदिर हे एका आयताकृती तटबंदीमध्ये एका चौथऱ्यावर बांधलेले आहे. मंदिराचा मुख्य मंडप सुमारे 21 फूट 9 इंच लांबी रुंदी असलेला चौरस असून मधल्या 4 खांबावर तोलून धरलेला आहे. या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडूनच होते असे दिसते, कारण या द्वारापाशी आत शिरल्यावर एक उत्कृष्ट वर्तुळाकार स्वर्गमंडप दिसतो. याची तुलना आपल्याला खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपाशी करता येईल. सुंदर अशी वर्तुळाकार कमान वर्तुळाकार छताच्या आकाराशी मर्यादित असते. हे प्रवेशद्वार आणि हा स्वर्गमंडप आता थोडा भंगलेल्या अवस्थेत असल्याचे दिसते, त्यामुळेच येथील दार बंद ठेवण्यात येते. शिवजींच्या मंदिराच्या जवळच त्याच मंदिराच्या मध्ये नंदी असतो, परंतु या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की नंदी हा दूर असून त्याला एक विशिष्ट सभामंडप आहे. नंदीच्या मंडपाच्या बाह्य भागावर आणि अंतर्भागावर विविध मनुष्याकृती विष्णूचे वराह आणि नृसिंह हे 2 अवतार व सुरसुंदरी कोरलेले आहेत. तसेच छतावरही सुंदर नक्षीकाम आढळते. गोंदेश्वर मंदिराची अंतर्गत रचना अंबरनाथ मंदिराच्या धर्तीवर आहे. या प्रकारच्या मंदिरात आतील बाजूने गर्भगृह, अंतराळ, गर्भगृह व मुख्य मंडप यांना जोडणारा भाग आणि मुख्य मंडप असे प्रमुख भाग पडतात. यातील मुख्य मंडपाला 3 प्रवेशद्वार असून या प्रत्येक प्रवेशद्वारापाशी अर्धमंडपाची रचना केलेली आहे. मंडपातील शिल्पांमध्ये हनुमंत, जांबूमाळी युद्ध, नृसिंहाचे सुंदर शिल्पांकन, भिक्षाटन शिव व कामदेव, लोकजीवन, मैथुन शिल्पातील संदेश असे अनेक शिल्प आहेत. हे मुख्य शिवलिंग आहे. बरेच जे मंदिरं आहेत ते काळ्या पाषाणाच्या मंदिरामध्ये बनवत असतात, परंतु हा ज्या मंदिराचा दगड आहे थोडा लाल दगड आहे आणि लाल दगड असल्यामुळे थोडा ठिसूळ दगड आहे. आपण बघू शकता बऱ्याच ठिकाणी हा घासलेला दिसतो. असं हे सुंदर आणि भव्य मंदिर आपण इथे बघू शकतो. मंदिराच्या बाह्य भागावर विष्णूची अनेक रूपे त्यांचे अवतार आढळतात. अष्टभुज विष्णू येथे लक्ष्मीसह आहे, तसंच नृत्य विष्णू देखील आहे. हे शिल्प पाहताना त्यावरील कोरीव काम न्याहाळून पाहायला हवे, तेव्हा त्यातली रंगत समजते. मंदिरात अनेक मैथुन शिल्पेही आहेत. जवळच गोंदेश्वर तलाव आहे. या मंदिरासाठी लागणारा दगड इथून काढला, त्यामुळे हे तलाव तयार झाले. आदि शंकराचार्यांना अभिप्रेत असणाऱ्या पंचायतन प्रकारच्या वर्गीकृत मंदिरांपैकी असणारे हे एक मंदिर आहे. मंदिरांची शिखराची विभागणी आपल्याला 3 प्रकारात करता येते. नंदी मंडपाचे शिखर, उपमंदिराचे शिखर, मुख्य मंडपाचे शिखर असे 3 प्रकार आहेत. सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. असे हे सुंदर शिल्पाकृती मंदिर. बऱ्याच लोकांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे, परंतु हे मंदिर एकदा तरी बघण्यासारखे आहे. हे दख्खन प्रदेशातील मध्ययुगीन मंदिराचे सर्वात मोठे, सर्वात पूर्ण आणि चांगले जतन केलेले एक सुंदर असे मोठे मंदिर आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून हे मंदिर बघावे. मी सचिन कापुरे, मी लोणारकर टीम लोणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करावा. धन्यवाद.